हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर तिरुपतीतला हा दुसरा दिवस आणि आम्ही सकाळी आलो आहे आता मंदिरातून दर्शन घेऊन आणि मोबाईल आमचे तिथे घेतले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काही करता आला नाही. त्याच्यामुळे आता आम्ही फिरायला चाललो आहे. फक्त देवदर्शन झाले आणि तिथे व्हिडिओ वगैरे काही केलं नाही आम्ही. आणि आम्हाला अजून साऊथ इंडियन लुक पण करून जायचं होतं, म्हणून परत चाललो आहे आता तिथे व्हिडिओ वगैरे करण्यासाठी. तर तुम्हाला आमचा साऊथ इंडियन लुक कसा वाटतोय सांगा कमेंट करून. तर चला आता मंदिराकडे जाऊया. आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे. बसमधून गेलो होतो आणि आता मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि हे सकाळ 10:30-11चं वातावरण आहे, तरीसुद्धा इथे पूर्ण फॉग झाला आहे. तुम्हाला पलीकडे दिसतच असेल की किती वातावरण छान झालं आहे इथलं. आणि समोर एक मंदिर आहे आणि याच्या पुढे अशी अगरबत्ती वगैरे कापूर वगैरे जाळायचं ठिकाण आहे इथे. आणि लोक एका नारळावरती कापूर ठेवून देवाची पुढे अशी ओवाळणी करतात, जे मंदिर आपल्याला समोर दिसते त्याची. आणि त्याच्यानंतर तिथे कापूर वगैरे जाऊन पाया वगैरे पडतात. तर अशा पद्धतीने आशीर्वाद घेतला आम्ही सुद्धा. आणि मग तिथे काही व्हिडिओज केले आणि फोटो वगैरे काढले. तर खूप छान वाटत होतं तिथलं एन्व्हायरमेंट पूर्ण. आणि मंदिराचं वातावरण असल्यावर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येत असते. तर आम्ही शांत थोडा वेळ बसलो मंदिराजवळ. त्याच्यानंतर इकडे यांचा कोणता तरी कार्यक्रम सुरू होणार होता, म्हणून तिकडे त्यांचा सेटअप लागला होता, ते बघितलं. त्याच्यानंतर खूप सारे फोटोज काढले होते आम्ही. आणि आज हा लुक केल्यानंतर खूप छान वाटत होतं आम्हाला. तिथून मग आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. तर मार्केटमध्ये काही खेळणी वगैरे आम्हाला दिसत होती. तर मुलांच्यासाठी काहीतरी खेळणी घेऊ म्हणून पहिलं खेळणी घेतली आणि मग नंतर निघालो पुढे येण्यासाठी. तितक्यात आम्हाला इकडे एक भेळवाले अंकल दिसले. आणि इथे वातावरण खूप थंड असल्यामुळे चिरमुरे लगेच मऊ होतात, म्हणून त्यांनी गरम राहण्यासाठी असं गरम ठेवलं होतं त्याच्यावरती ते भांडं. त्याच्यामुळे चिरमुरे कुरकुरीत होते आणि भेळ पण खूप मस्त झाली होती. तर आम्ही ती भेळ वगैरे एन्जॉय केली आणि पुढे आलो. तर इथे हे पॉईंट आहे फोटो वगैरे काढण्याचं. तर इथे खूपच जास्त गर्दी होती, त्यामुळे थोडेच फोटोज काढले आम्ही इथे. आणि यायला निघालो रूमवरती. आज ठरवलं होतं की आज आपण तिरुमालातून तिरुपतीला जायचं, कारण वातावरण खूपच जास्त थंड होत होतं आणि त्यात आमच्या मिस्टरांची पण तब्येत बिघडली होती. त्याच्यामुळे मग जायला निघालो आम्ही रूमवरती. तर इथे बघताय तुम्ही CR ऑफिसच्या समोर किती गर्दी आहे आज. आणि जे आम्ही पहिल्या दिवशी आलो होतो त्याचे काहीच नाही आहे, कारण त्या दिवशी इतकी गर्दीच नव्हती. आज खूपच जास्त होती. त्याच्यानंतर काही खेळणी वगैरे खरेदी करून परत आम्ही रूमवरती आलो आणि सगळे बॅग वगैरे पॅक करायला लागलो, कारण आज तिरुपतीला जायचं असं आमचं ठरलंच होतं. कसंबसं सगळी पॅकिंग केली आणि नंतर आम्ही रूमची चावी घेऊन गेलो चेकआउट करण्यासाठी. तर आम्ही दोघेही मस्त पॅक झालो होतो, कारण खूपच थंडी होती. आणि रूमची जी की होती ती आम्ही ऑफिसमध्ये जमा केली आणि बसची वाट बघत आम्ही थांबलो होतो. तर बघा इथे वातावरण कसं झालं आहे. पूर्ण रिमझिम पाऊस पण सुरू होता. तेवढ्यात बस आली आणि बसमध्ये बसून आम्ही रामबागीच्या बसस्टॉपमधून तिरुमालातनं तिरुपतीला जायला निघालो. तर बघा इथे वातावरण कसं झालं आहे आणि पूर्ण ही खिडकी पण फॉगच्या ह्याच्याने पाणी धरलं होतं सगळं. तर आम्हाला 1.5 तास लागले तिरुपतीमध्ये पोहोचायला. तिरुपतीमध्ये आल्यानंतर लगेचच रूम मिळाले आम्हाला, कारण इथे एवढे गर्दी नसल्यामुळे रूम लगेच मिळतात. तर नंतर रूममध्ये येऊन मस्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर जेवण करायला गेलो. एक पंजाबी धाबा होता तिथे जवळ. काल रात्रीच आम्ही तिरुमालाहून तिरुपतीमध्ये आलो आहे आणि इथे येऊन आम्ही रूम बुक करून रात्रभर राहिलेलो. आणि आता आमची ट्रेन आज संध्याकाळी 9:30ची आहे. मग तिथून जेव्हा तिरुपतीचं दर्शन करून येतो तेव्हा इथे असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये पण दर्शन करायचं असतं. तर त्यासाठीच आम्ही जाणार आहे. आमच्या रूमपासून 5 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे आणि आता आम्ही निघणार आहे. तर चला जाऊया मंदिराकडे. आमच्या रूमपासून पद्मावती टेम्पल 5 किलोमीटर अंतरावरती होतं, त्याच्यामुळे आम्ही रिक्षा केली आणि तिथून मंदिराकडे जायला निघालो. तर थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो होतो. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 2 ते 2.5 तास लागतात दर्शनाला, जे गर्दीच्या वरती डिपेंड आहे, किती गर्दी असेल त्याच्यावरती. पण इथे कायम गर्दी असते. 2 ते 2.5 तास लागतात दर्शनाला. इथेही मोबाईल आतमध्ये जमा करून घेतात, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही. बाहेरूनच व्हिडिओ घेतला, मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि परत यायला निघालो रूमवरती. तर येता येता म्हटलं थोडंसं जेवण करूया, कारण दुपारची खूपच वेळ झाली होता. मग मस्तपैकी दाल तडका मागवला, कारण दुसरं काही ऑप्शनच नाही आहे, कारण बाकीचं जेवण इथे इतकं छान मिळत नाही. पण राईसची क्वालिटी छान असल्यामुळे आम्ही राईस मागवला आणि नंतर मग जेवण करून रूमवरती येऊन मस्त आराम केला. मला माहितीच आहे आम्ही तिरुपतीमध्ये आलो आहे आणि आज आमचा 3रा दिवस आहे तिरुपतीमधला. आम्ही रात्रीच तिरुमालाहून तिरुपतीला आलेलो. आणि जेव्हा आपण बालाजींचं दर्शन घेतो त्याच्यानंतर कोणत्याही एका
शक्तिपीठांमधील देवीचं दर्शन घ्यायचं असतं. तर इथेही तिरुपतीमध्ये खाली पद्मावतीचं टेम्पल आहे. तिथे पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो आणि तिथे अलाउड नाही आहे मोबाईल आतमध्ये आणि बाहेरून असा काही व्हिडिओ घेता येत नाही. फक्त जेवढा मी तुम्हाला दाखवला आहे तेवढाच एक छोटासा क्लिप घेऊन आले मी तिथली आणि तेवढंच आम्ही तिथं फिरलो आणि मग परत रूमवरती आलेलो दुपारी आणि त्याच्यानंतर जेवण करून वगैरे आम्ही रेस्ट घेतली इथे. तर आता जाणार आहे आम्ही 9:30ची ट्रेन आहे आम्हाला परत जायला मिरजेला. तर 3-4 दिवस आम्ही आलो आहे पण खूप दिवस झालं बाहेर आलो आहे असं वाटतंय आणि त्यात अंतरा पण घरी आहे त्यामुळे तिची पण आठवण येते आम्हाला आणि ती पण आम्हाला खूप मिस करते. सारखी फोन करते. मी तिला तिच्या मामाच्या गावी सोडले त्यामुळे तिची आजीजवळ ती ही आहे. ते बरं झालं म्हटलं तिला नाही घेऊन आलो कारण इथे वातावरण तुम्ही बघितलंच कसं आहे. सगळं काश्मीर पण फिकं पडते असं वातावरण झाले. आपल्याला काही चालतं कारण आपण कसं पण स्वेटर वगैरे घालून निवांत राहतो. तरी मिस्टरांचं माझ्या तब्येत बिघडलेली आहे. बरं झालं म्हटलं तिला घेऊन नाही आलो ना तर ती पण खूप जास्त रडली असती आणि त्रास झाला असता तिला. त्याच्यामुळे तिला आम्ही घरीच सोडून आलो आणि आता आम्ही चाललो आहे. 3-4 दिवस मस्त एन्जॉय केला. तिथले वातावरण पण खूप छान झाले आणि फॉग वगैरे आहे. पुढचं काही दिसत नाही आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन जेवणाची खूपच असं हे होतं कारण आपल्याला कसं जेवण असं जरा चटकदार पाहिजे असतं पण इथे जरा सगळं वेगळं आहे आणि महाराष्ट्रीयन जेवण पण पंजाबी ढाब्यामध्ये मिळतं पण ते पण असं म्हणावं असं क्वालिटी नसते. आपली कशी असते तशी नाही इकडे. कांदा लिंबू पण मिळत नाही, लिंबूमध्ये रस नसतो, अशा खूप गोष्टी आहेत इथे. त्याच्यामुळे मग इथलं जे जेवण आहे ते आपल्याला चविष्ट लागत नाही. तर अशा पद्धतीने कसं बसं 3-4 दिवस आम्ही जेवलो आहे पण तिथलं जे अन्नप्रसादम आहे ते मस्त आहे. तिथलं राईस वगैरे छान आहे ते आम्ही घेतलेलं आणि 3 महिने आधी बुकिंग करून जे लोक येतात ते एक नंबर काम करतात. आमचं अचानक ठरल्यामुळे खूपच आमचे वांदे झाले होते आणि खूप वेटिंग असतं. रात्री 12ला आम्ही जेव्हा वेटिंग हॉलमध्ये गेलो आम्हाला सकाळी जवळपास 9-10 वाजले ते मंदिरातून बाहेर यायला. ते झालं. त्याच्यानंतर लाडू वगैरे जे आपण प्रसादाचे घेतो त्याच्यासाठी पण लाईनीत उभा राहून मग लाडू मिळणार. असे प्रत्येक गोष्टीला ते लाईन लावायची आणि जेव्हा आपण ते केसदान वगैरे करतात तेव्हा पण लाईनमध्ये थांबायचं. प्रत्येक गोष्टीला खूप रश आहे आणि खूप लाईन वगैरे वेटिंग आहे. त्यामुळे जरा छोट्या बाळांना जर घेऊन येत असाल तर लई केअरफुल राहावं लागणार आहे आणि थंडी जास्त असल्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात जर तुम्ही येत असाल तर स्वेटर वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. आणि चला तर आज आपली ट्रेन आहे 9:30ला. त्याच्या आधी थोडंसं आवराआवरी करायचे. बाकीचे जे सामान बाहेर आहे ते पॅक करणार आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं जेवणार आणि मग ट्रेनमध्ये. तर चला उद्या दुपारीपर्यंत आम्ही मिरजेत असणार आहे. आम्ही तिरुपतीमध्ये असणाऱ्या SRL रेसिडेन्सी हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथून चेकआउट केलं. आम्ही आता रेल्वे स्टेशनवरती आलो. तितक्यात ट्रेन पण आली होती. तर हरिप्रिया एक्सप्रेसच आहे 9:30ला तिरुपतीतून मिरजेला यायला आणि ही ट्रेन 9:30ला जेव्हा तिरुपतीतून निघते त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 ते 2:30 वाजेपर्यंत मिरजेत पोहोचते. तर 3चं टायमिंग होतं पण आमची 2लाच ट्रेन आली होती मिरजेत. तर फायनली आम्ही आता पूर्ण तिरुपतीचं दर्शन घेऊन मंदिरातून मिरजेला आलो आहे. तर खूप छान वाटत होतं आणि दर्शन केल्यानंतर एक वेगळंच फील येत होता. तर आता मी येऊन पोहोचलो आहे मिरजेमध्ये. तिथे आल्यानंतर मस्त दुपारी जेवण केलं कारण इतके दिवस आपल्या इकडच्या साईडचं जेवण खूप मिस करत होतो म्हणून पटकन पहिला जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांचे फ्रेंड्स वगैरे आले होते आम्हाला न्यायला आणि आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर आमच्या अंतराची रिॲक्शन काहीशी अशी होती. तर ती म्हणत होती आपल्या पप्पांचे इतके केस मोठे होते तर कुठे गेले म्हणून ती थोडीशी खेळत होती त्यांच्यासोबत. तर पूर्ण आमचा हा प्रवास खूप छान वाटला. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला पण लाईक करा. चला तर परत भेटू लवकरच. बाय बाय.